वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहे कैरी कांदा। बरेचदा असं होतं की भाजी कमी पडते, मग काय करायचं, तर तेव्हा हा बनतो कैरी कांदा। कैरी कांदा हा थोडा आंबट गोड तिखट ना, तो खूप अप्रतिम लागतो। तर चला बघूया कैरी। पहिले कैरी सोलून घ्यायची आहे। पद्धतीने मी दोन्ही कैऱ्या सोलून घेतल्या। आता या कट करायच्या बारीक। कैरी अशी अर्धवट कापून घेतली आहे। आता मी त्याला बारीक करणार आहे फूड प्रोसेसर मध्ये। याच्यात सगळी कैरी टाकली आहे। चला तर मग आपण याला आता बारीक करू। आता ही बारीक झालेली आहे। ही छानपैकी अशी बारीक झालेली आहे। तर आपण आता हे एका भांड्यात काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने कांदा पण बारीक करू। तर छान मी कैरी बारीक केली आहे। आता मी असाच कांदा पण बारीक करणार आहे। हे 3 मीडियम साईजचे कांदे घेतले आहे। आता याला मी कापून बारीक करेन। आता मी कांदा बारीक करायला घेतला, फाईनली चॉप करायचा। चॉप म्हणजे मी तर फूड प्रोसेसर मध्ये करते, तुम्ही बारीक कापू पण शकता। आता बारीक करू। फाईनली चॉप झालेला आहे। आपण हा सेम याच्यात काढून घेऊ। दोन्ही फाईनली चॉप झालेले आहे। तुम्ही थोडे कमी बारीक केले तरी चालेल, मला बारीक आवडतं म्हणून मी बारीक केलेला आहे। आता हे व्यवस्थित दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यावर दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तुम्ही हा कैरी कांदा भातासोबत आणि पोळीसोबत देखील खाऊ शकता। भातासोबत मिक्स करून तो खूप अप्रतिम लागतो। थोडी आंबट गोड तिखट अशी चव असते। तर नक्की तुम्ही भातासोबत आणि पोळीसोबत ट्राय करा। साखर किंवा गूळ तुम्हाला जे आवडेल ते, मी गूळ टाकते। चवीनुसार गूळ किंवा साखर टाकायची आहे। जर तुम्हाला थोडं कमी गोड हवं असेल तर कमी साखर किंवा गूळ टाकला तरी चालेल। मला थोडा आंबट गोड आवडतो म्हणून मी कमीच गूळ टाकते। तुम्हाला जर थोडा गोड जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात टाकू शकता। मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळाने याला पाणी सुटेल आणि मग त्याला फोडणी द्यायची आहे। तर आपण हे आता असंच राहू देऊ आणि फोडणीची तयारी करू। आपण फोडणीची तयारी करतोय। तेल घ्यायचं, तेल गरम होईपर्यंत आपल्याला तिखट याच्यात घालून घ्यायचंय। आणि मिक्स करायचं।
हे मिक्स झालं आहे व्यवस्थित. तेल गरम झालंय. थोडी मोहरी टाकायची, खूप नाही, नाही तर ती दाताखाली आल्यावर कडू लागते. थोडी मोहरी टाकली आहे. ती तडतडल्यावर हिंग आणि हळद. हे याच्यात टाकायचे आणि मस्तपैकी मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने आपला कैरी कांदा तयार. तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगाल की तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही केल्यावर तुम्हाला आवडला की नाही हे नक्की कळवा. थँक्यू.